दत्तप्रभू 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 दत्तप्रभू. दंडवत बुवा. दंडवत दंडवत. आपला परिचय? बुवा मी पुसातून आलो. बुवा मी उमाकांत कांबळे धामणगावकर. बरं बरं बरं. पत्रकार आहे मी. बरं मला बरं. बापूवर एक विशेषांक काढायचा आहे. बरं बरं. त्याकरता मला बापूविषयी थोडी माहिती पाहिजे होती. तुम्हाला बापूची अधिक माहिती आणि सखोल माहिती तुम्हाला पांडुरंग टेलर म्हणून आहेत. बापूंना ज्यांनी लहानपणापासून पाहिलेला आहे त्यांच्याकडं तुम्हाला ही पूर्ण माहिती मिळेल. कारण बापूंचं बालपण लहानपण त्यांनीच पाहिलेलं आहे. बापूंबद्दल अधिक माहिती तुम्हाला त्यांच्याकडे भेटून जाईल. बापूंची जी खरी माहिती आहे ती तुम्ही त्यांच्याकडेच जाऊन विचारा. ते आझा चौकात दत्तबर्डी रोडवर राहतात. त्यांना जाऊन तुम्ही भेटा. नमस्कार. ठीक आहे, धन्यवाद. मी येतो. दत्तप्रभू 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 दत्त. राम राम हो कांबळे साहेब. राम राम, काय राम राम, चाललं? राम राम. काय गडबड चालू आहे? दत्तबापूच्या जीवनावर एक अंक काढतोय. या बसा इथे. तर त्याबद्दल माहिती घेणं हे माझं चालू आहे. दत्तबापूची आणखीन माहिती कुठे मिळेल बरं मला? पांडू टेलर आहेत, हुलकाने एक आहेत, धमकोंडवार आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळू शकते. बरं बरं येतो. या. हो हो या या. नमस्कार काका. नमस्कार. मला दत्तबापूविषयी थोडीशी माहिती पाहिजे होती. दत्ताबद्दल मला जेवढी माहिती तेवढी मला सविस्तर सांगा. दत्ताबद्दल काय माहिती सांगू पुरा तुला. त्याची लय मोठी भयानक कहाणी आहे. दत्ताचा जन्म 1930 साली विहीरगाव येथे झाला. तर मंडळी, हा आपल्या बायजाची अवस्था मला बघू ना. हा, बरं अरे माय बापावीनं राहिलेली पोर हा, आणि नवरा म्हणून 1 महिनाही झाला हो, नाही. हो. सासू सासऱ्यानं तिला घराबाहेर हाकलून लावलं. बिचारे लहान लेकरू घेऊन कुठं फिरणार आहे. मला असं वाटते आता आपण 4 चौघ मिळू आणि तिच्या भविष्याचा काहीतरी विचार करू. खरं आहे तुमचं. हो 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 गणपतराव, हो तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी जर आपली बहीण असती हा बरोबर आहे. तसं तर बोलला. आपण काय केलं असतं? हो ना, मग तिला सुद्धा आपली बहीण समजायचं. हा. अहो गावची पोर म्हणजे आपली लेक बाळ. होय की होय. तिला आपली बहीण समजून आपण सगळे मिळून काहीतरी तिच्यासाठी मार्ग काढू ना. बरोबर आहे बरोबर. मी
2 दिवसापूर्वी आमच्या पाहुण्याकडे गेलो होतो हो कामारीला. ना. बर तिथं शामराव नावाचं एक पोरग आहे. आपल्या सोयऱ्यातलंच पोरग आहे हो, का ते? सोयऱ्यातलंच आहे. हा मग जमते की. अरे 2-3 मळे आहेत, बर. चिरबंदी महाडी पण आहे आणि 3 भाऊ आहेत. चांगलं आहे की. पण त्याला पहिली एक बायको आहे बरं. हा बरं लेकरासाठी बरं दुसरी बायको करणार आहे बघ. हा बरं बरं बरं. हो हो हो, बरोबर आहे, बरं. बरोबर आहे. असं हा. होय. बघूत की तू आता म्हणतोस तर ते स्थळ आपण सगळेजण मिळून जाऊ. काय ते परिस्थिती बघून आपण बरं, पुढचा बरं. निर्णय घेऊ. हो हो, तसं मी बायजाच्या लेकराबद्दल सांगितलेलं आहे की बायजाला एक लेकरू असं आहे म्हणून. बरोबर. हा, बघूत मग आता आपल्या सगळ्याचं जर लक्षात आलं करायला काय हरकत नाही. अहो पण गणपतराव पाटील कामारीला जायचं कधी? त्याला वेळ कशाला? चांगल्या कामाला उद्या पहाट सगळे तयार व्हा. सगळे जण मिळून आपण कामारीला आपण जाऊ तर काय म्हणता? हो हो हो. आणि सोबत बायजाला घेऊ. हो, ते हो. स्थळ बघू. दोघांच्या पसंती झाल्या की लावून टाकूत मौतूर. हो, बस हो. बस होय बस बघा, बस. होय. तुला सांगितलं ना व ते दुसऱ्याचं पोर माझ्या इथं चालणार नाही म्हणून. अहो असं काय बोलता तुम्ही? अजून 6 महिन्याचा नाही झाला हा. एवढ्याशा लहान लेकराला मी कुणाच्या हवाली करू? तुम्हीच सांगा बरं. दुसरं कोण आहे आमचं? तुम्हाला तर सर्व माहित आहे ना. मला या जगात दुसरं कोणी नाही. ते मला काय सांगती? इथं का मी दुसऱ्याचं लेकरू सांभाळत बसू का? हा अहो काय मी या लेकराचा त्रास तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही म्हणसाल तसे मी राहील. पण माझ्या लेकराला माझ्या जवळ राहू द्या हो. मी तुमचे पाया पडते. अहो थोडस मोठं झालं की मी याला कोणाच्याही हवाली करते. मग तर झालं ना. पण आता मात्र याला माझं जवळच राहू द्या हो. एवढूसा लहान लेकराला मी कुठं सोडू? आणि लोकही काय म्हणतील आपल्याला? पोरग घेऊन आली इथं मरायला. हे देवा, आता मी काय करू? या लेकराला कुणाचा हवाली करू मी? कुणाचा? ए हे बघ, तुला सांगा लागलो मी. तुला हे लेकरू पाहिजे की नवरा पाहिजे याचा विचार कर. मी आता शेताकडे चाललो. शेतातून परत येईपर्यंत काय आहे ते ठरव. हे कार्ट माझ्या वाड्यात दिसता कामा नाही. सांगून ठेवतो तुला. काय ते संध्याकाळी मी परत येईपर्यंत सांग.
नाही तर तो तोंड कुठे काळा पांढरं कर. काय करू देवा आता करते तुझ्या धावा. काय करू देवा आता करते तुझ्या धावा. संकटाच्या या प्रसंगी मार्ग मज दावा. संकटाच्या या प्रसंगी मार्ग मज दावा. हसता मी मायया कोवळ्या जीवाची. हसता मी मायया कोवळ्या जीवाची. परी बाळ माझ हे निराधार होई. परी बाळ माझ हे निराधार होई. निराधार होई. तूच याचा वाली देवा तूच रखवाला. तूच याचा वाली देवा तूच रखवाला. तूच रखवाला. तूच रखवाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. सांभाळ तूच आता माझ्या काळजाला. हे देवा परमेश्वरा, मी मी असं काय गुन्हा केला होता की आज ही वेळ माझ्यावर आणली. देवा, तू तर सगळं जाणतोस ना. तुला तर सगळं कळतंय ना. मग सांग देवा, सांग. या माझ्या बाळाला, माझ्या काळजाच्या तुकड्याला कुणाच्या हवाली करू. देवा सांग, तू सांग. मला मायबाप नसताना माझ्या माहेरच्या माणसानी मला आपली बहीण समजून दुसरा नवरा करून दिला. मला दुसरा आधार तर मिळाला, पण या बाळावर संकट उभे केलेस. तो सांग देवा, आता मी काय करू. या माझ्या बाळाला मी कुठे ठेवू. हे महादेवा, महाभारतात कुंतीनं तिचं बाळ गंगा मातेच्या हवाली केलं. गंगा मातेनं ते सांभाळलं. मग आज मी एक अबला माझ्या या बाळाला साक्षात तुझ्याच हवाली करते. हे शंभू देवा, या माझ्या बाळाला आता तू सांभाळ देवा.
बाळ. अगं मी काय म्हणतो, इथं कुणीतरी लेकराचा आवाज येतोय. होय, मला पण आवाज येतोय. मला वाटते या मंदिरातूनच आवाज येतोय. ती लेकरू जोरात रडत आहे इथं. कोण बाई असेल बाबा लेकराला इतकं रडू देत असन? किती जोरात रडत आहे लेकरू. चला चला लवकर चला, आपणच जाऊन बघूया आत कोणाचं लेकरू आहे ते. अरे हे काय? इथं लेकरू ते एकटंच दिसतंय. त्याची तर माय बी दिसत नाही इथं. अगं अगोदर जवळ घे त्याला. होय होय. अहो जरा बाहेर तरी बघा, कोणी आहे का इकडे तिकडे दिसते का? अले अले बाळा बाळा, रडू नको बाळा तू. बाहेर तर कोणी दिसत नाही. अहो लेकरू दूध पितोय. तू दूध पितोय लेकरू लेकरू. दूध पिते. देवा रे देवा. अरे देवा, काय तुझी लीला देवा. मी तर खरंच देवा तू अनाथाचा नाथ आहेस. आम्ही लेकरासाठी किती किती नवस खवस करीत होतो, तरसत होतो, उपास तापास करीत होतो देवा. धन्य आहे देवा, तुझे धन्य आहे. किती नवस केले होते हो आपण. अखरीला आपल्याला देव पावलंच. खरंच. पण काय हो, लोक काय म्हणतील? हे लेकरू कोणाचं आहे आणि कुठून आणलं? मग आपण काय जबाब देणार? जग काय म्हणेल आपल्याला? अगं ते सगळं जाऊ दे. अगं आपण देवाच्या दरबारी आलो, आपण काही कोणाची चोरी केली नाही. अगं हा देवानं दिलेला प्रसाद हाय. अगं त्याचा नीट सांभाळ करू आपण. चल 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 चल, तू त्याची काही काळजी करू नको. चल 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 लवकर चल. माझे शन किती राजा सुंदर आहे. छान छान छान.
चाल आपल्याला देवाचा प्रसाद मिळालाय. चाल चाल. काय तुझी इच्छा होती? काय देवाची लीला आहे, आपल्याला किती चांगलं बाळ मिळालं बघ. चाल चाल. देवाचा प्रसाद मिळाला आपल्याला. चाल चाल. अहो आत्या, खरंच किती प्रसन्न वाटते ग. बाळ घरात आलं तेव्हापासून आम्हाला किती आनंद वाटतोय ग. शेवटी देवालाच काळजी असते ग. हो ना आत्या, तुम्हाला माहित आहे ना, एका लेकरासाठी आम्ही किती किती नवस कबूल केले होते, उपास केले, नाही नाही त्या देवाला वाऱ्या केल्या, पण पण आज देवानं आमची हाक ऐकली आणि आमच्या पदरात बाळ दिले. हो अग म्हणूनच तर देवानं तुम्हाला साक्षात्कार दिला ना. खरंच आहे आत्या, देवालाच काळजी असते बघ. पण आत्या, लोक काय म्हणतील ग? अग देवाच्या दरबारात भेटलेला लेकरू आहे त्यो. तुम्ही काय चोरी विरी केली होय भ्याला? तुम्ही काय चोरी बिरी केली का भ्याला? काय बी भिवू नका, आम्ही हाव ना तुमच्या पाठीशी, आणि साक्षात देव तुमच्या पाठीशी आहे. काय बी भिवू नको तू. होय ग आत्या, खरंच हे आलंय ना घरात तेव्हापासून घर कसं भरून दिसतोय. माझं तर जीवनच फुलून गेलंय आता. गावात बरं आहे ना? हो गावात समजा ठीक आहे ना? तेच म्हणतो मी. हा बरं बरं, निघा आता. हा हा या या हो हो या 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 बरं या या या. राम राम मालक. राम राम. बसा 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 खाली. मालक काय सांगा बाप्पा, त्या कुळ्याच्या इथं एका पाटलाचं पोरग हो. तुम्ही काही म्हणा पाटील, हे मला पटना बो. अरे वय रे घ्या, खरं सांगणार काय फायलं ते सांग ना पाटलाला. हो खरं आहे, डोळ्यानं पाहिलं आम्ही. काय सांगता तुम्ही? पाटलाचं पोर आणि एका कोळ्याच्या घरी? हो पाटील, हो खरं आहे, डोळ्यानं पाहिलं आम्ही. ऐका, अहो हो पाटील, आम्ही आमच्या या डोळ्यानं पाहिलं पाटील. आणि आपल्या गावात अशी चर्चा पण आहे पाटील. अरे हो की नाही हो रे रग्या? पाटील, हो पाटील, काल मारुतीच्या परावर हे चर्चा होती.
असं कसं होईल? अरे आमच्या एका पाटलाचं पोर एका कोळ्याच्या घरी, आमच्या रक्ताचं पोर, आमच्या खानदानीचं पोर ते, आणि त्या कोळ्याच्या घरी. अरे कोण आहे रे तिकडं? अरे ते कोट घे माझा, बघतो त्या कोळ्याची आता. चला रे चला. अहो चला पाटील. अरे चाल रे रग्या. माझा राजबिंडा अगदी कृष्णावानी दिसतोय. हो ना. खरंच किती याला की छान आहे नाही बाळा शाळा आमचा. शिकून छान छान बाळा. खूप मोठं करू. काही का असे ना, आपल्या म्हातारपणाचा आधार झालाय हा. हो पाटील हेच घर आहे पाटील. कोण आहे रे घरात? कोण आहे रे घरात? अरे बापरे, पाटील आले. बरे कुठे ते पोर तुम्हाला खावलेलं? हो आहे की मालक. आत्ता आणतो मालक, आत्ता आणतो. अगं अगं पोरग पोरग दे मला, पोरग दे मला. पाटील आले. अगं गावचे पाटील आहेत ते. आणि इकडे आण. नाही, दे, मी माझ्या दाखवून बाळाला आणतो नाही देणार. त्यांना. दे म्हणतो ना, दे म्हणतो ना तुला. नाही हो. ऐकत नाही, जा ना तुला माझी माझ्या गोष्ट. बाळाला नाही देणार मी. दे ना त्याला. देणार दे हो. ना, दे ना मला. दे म्हणतो ना तुला लवकर. आणि इकडे माझ्याकडे. अगं चिंता करू नको, मी दाखवून आणतो त्यांना. हे पहा पाटील, महादेवाच्या मंदिरात गावलं बघा. खूप रडू लागलं होतं पाटील. तिथं कोणीच नव्हतं बघा, एकटंच होतं बघा. आम्हाला बघून ना गेलं मालक. खूप रडत होतं म्हणून आणलं बघा. चला घ्या रे या लेकरं. अहो हे काय? अहो हे काय? वळ तिकडं. थांबा हो. हे काय थांबा हो, करताय? मालक मालक माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. या बाळाला घेऊन जाऊ नका हो. अहो देवानं दिलेलं बाळ आमचं काळीच झालं हो. आम्हाला लेकरू बाळ नव्हतं मालक. आम्ही देवाला खूप खूप नवस केले हो. खूप खूप नवस केले. देवानं हे बाळ आमच्या पदरात टाकलं. आता तुम्ही आमची खुशी राहून घेऊ नका मालक. माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. ते खरं आहे पोरी, तू म्हणतीस ते समजा खरं आहे. पण हे पोर पाटलाच्या घराण्याचं, पाटलाच्या खानदानीचं हे. आम्ही हे पोर तुझ्याकडे ठेवू शकत नाही. अहो पाटील, तुम्ही तर साऱ्या गावचे मायबाप हा. पाटील दया करा पाटील. लेकराला नेऊ नका. दया करा, दया करा पाटील. दया करा, दया करा पाटील. दया करा. या लेकराला नेऊ नका पाटील. नका हो. माझ्या बाळाला घेऊन जाऊ नका हो. दया करा. नका हो. दया करा पाटील. असं कसं हे घडलं, असं कसं हे घडलं, जसं सपन पडलं, जसं सपन पडलं, उजडलेलं घर माझं पुन्हा अंधारलं, मज वेड लावूनी बाळ हे चालला, बाळ हे चालला, बाळ हे चालला, बाळ हे चालला, बाळ
दंडवत बापूजी बुवा. बसा बसा बसा. मी सीताराम पाटील हा हा कामारीहून आलो. सीताराम पाटील का? हा हा बरं आहे ना? बर बर समजा ठीक आहे. बरं आहे ना? पांडू, अरे पांडू, पाणी दे यांना. फार लांबून आले तर कामारीचे सीताराम पाटील होत. जा जा गाईचं दूध काढून घे. जा घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या 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 दमानं घ्या. हा पाटील बरं आहे ना? ठीकठाक. कसं काय येणं केलं? कसं काय येणं केलं बा? हो की बुवाजी, समजा ठीक आहे बघा. बरं बरं बरं. अहो बुवाजी, हा हे लेकरू बघा, हा हा एका पाटलाच्या खानदानीचा हाय. बरं बरं. याची लई मोठी कथा आहे बघा. हा हा पण सध्या बेवारस आहे तो. पाटलाच्या रक्ताचं पोरी. कोणाच्या अहवाली कसं काय कराव? आम्ही म्हटलं तुमच्याच हवाली करून टाकाव. हे मोठं झाल्यावर देवाघरचं अंगण झाडून काढील, देवाघरी दिवा लावील, बा तुमचंच नाव मोठं करीन. म्हणून तुमच्या चरणी ठेवायला आलो बघा. बरं बरं. अहो पाटील, तुम्ही काळजी करू नका. देवाचीच इच्छा असेल, आणा माझ्याजवळ द्या. अरे रे बाप रे, या वा वा रे वा रे वा. बाकी सर्व ठीक आहे. अरे रे बाबा वा वा. बुवाजी, निघतो आम्ही आता. या 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 या. अरे रे रे देवा. अरे रे देवा. मुका मुका बाळा मुका. अरे 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 बापा, अरे बापा बाळा. अरे काय देवा, काय करू? चूप बेटा, चूप चूप. काय रडतो रे बाळा? काय रडतोस तू? बाबा पाणी पी रे बाळा, पाणी पी माय, पाणी पी, पाणी पी. काय करावं देवा, काय करावं देवा? याला कसं थांबव? सारखं रडत राहते होय. काय करू देवा? अरे बाप रे, थांब बेटा. रडू नको रे, रडू नको रे, रडू नको. थांब रे बाळा, थांब. अरे बाबा, ए भागीरथा, आलीस का तू? या लेकराला नेम घेऊन जा आणि याच्यावर लक्ष ठेव. अरे रे बाबा, रे देवा. काय ताप झाला रे बाप्पा, हे काय ताप झाला. बसा. बुवाजी, मी लक्षा महार सोमठाणहून आलोय. लक्षा होय, लक्षा. बरं झालं आलास. आमची विठा बरी आहे का? हो ना बुवा, कारभारी विठा माय सगळे बरे आहेत.
शेतीबाडी कशी काय हाय? सगळं कसं ठीक आहे बुवा, काहीच काळजीचं कारण नाही. आमची इठा लई कष्टाची आहे रे बापा. कामाला वाघीण हाय वाघीण. हो ना बुवा, सगळं काम विठा माहीत बघतात बघा बुवा. बाकी सगळं बरोबर आहे बुवा, मग पण पोट पाण्याचीच नाराजी आहे. आपल्या विठा मायनं कारभाऱ्याला दुसऱ्या मालकीन बाई करून दिल्यात की आणखी. हो ना बाई? हा हा, वरीस होता आलं त्यांना बी वरीस, मात्र अजून देवाची कृपा झालेली नाही. फक्त दुःख एवढ्याच गोष्टीच आहे बघा. अरे लक्ष्या, या लेकराला घे बरं. बुवा, हे पोर कोणाचं आहे हो? अरे बरं झालं लक्ष्या तू आलास. ही आपत माझ्या गळ्यात पडलेली आहे. सोमठाण्यात इठाबाईच्या घरी लेकरू बाळ नाही ना बाबा. हा मग, आणि या लेकराला मायबाप नाहीत. जाताना या लेकराला सोबत घेऊन जा आणि विठाच्या हवाली कर आणि जीवा जतन सांभाळ म्हणाव. याचं नाव दत्ता आहे, दत्ता. त्यांना बरं वाटल. हो बुवा, विठा मायला लय आनंद होईल. अरे रे, मुक मुक मुक, चाल चाल आपण विठा मायकडे जाऊ. येतो बुवा मी.
काय रे लक्षा? अरे हे लेकरू कुणाचं? दत्ताचा प्रसाद आहे मालकीनबाई. दत्ताचा प्रसाद? अहो काय सांगतोस अगोदर तू? याला तुमच्या जवळ घ्या तर खरं. अरे रे रे रे. अहो बापूजी बुवांनी दत्ताचा प्रसाद हातगावून पाठवलाय तुमच्यासाठी. अरे मूड द्या, नीट सांग बघू. सांगतो. अहो मालकीनबाई सगळं सांगतो. आधी पाणी तर द्या. अहो मालक, या लेकराची लय वेगळी कहाणी आहे. काय कहाणी आहे लक्षा? सांग की. काय ही देवाची करणी म्हणायची. आजपासून हे आमचंच लेकरू. देवच पावला म्हणायचा. विठे, आज घर कसं खुलून दिसतंय बघ. आज लई चांगला दिस आहे. होणे आपल्या लक्षाला आज पुरणपोळ्याचं जेवण कर बघ. हो आता डाळ घालते आणि पुरणपोळ्या बनवते. थांब रे लक्षा, जेवणच जा आता. होय मालकीनबाई.
माझं बाळ उठलं. अरे नाही 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 दत्ता, नाही रडायचं. वा वा वा. बाकी काही असो पाटील, लेकरामुळं तुमची आणि तुमच्या घराची कळाच बदलली बघा. नाहीतर काय. हे बघा, आपला दत्ता आल्यापासून मला कशाचा शिनभाग राहत नाही बघ. लोक म्हणतात ते खोटं नाही बघा. त्या लेकरामुळं तुमचं घरच बदललं बघा. खराय बघ. शेतात कितीही काम केलं, सांच्याला घरी आलो की या पोराला पाहिलं की सगळा शिनभाग जातो बघ. शेवटी देवाला तुमची काळजी होती ना. बर, ते जाऊ दे. रंगा, तू कसा काय इथं आला होतास? अरे बा हो की, मी बी विसरूनच गेलो की या पोराच्या खेळण्यात. त्या दिवशी पैसे नेलेले वापस द्यायला आलो होतो तुमच्याकडं. अरे राहू दे, मी कधी मागितले तुला? राहू दे राहू दे. नाही नाही, असं कसं. त्या दिवशी पोरीच्या बोळणीला पैसे नव्हते माझ्याजवळ. जावई अचानक दारावर येऊन बसला होता. अचानक तुम्ही दिले म्हणून जमलं. बर, आण बाबा दे. जावई बरं आहे ना? हो हो, सगळं चांगलं आहे तुमच्या आशीर्वादानं. अहो तुम्ही बाजाराला जा बरं, आपल्या दत्तासाठी कपडे तरी घेऊन या. लावलं बघा लेकरांना कामाला. बरं येतो मी. बर बर, या बाजार जाऊन या. ठीक आहे ठीक आहे. अरे मुलांनो, अभ्यास केलात का? सगळ्यांनी केला ना? दररोज अभ्यास करायचा बरं का? हा. राम राम गुरुजी. राम राम. या पाटील, दत्ताचं नाव साळत टाका म्हणतो. बर बर बर. घ्या मग, दाखल करून घ्या. दत्ता बस, चा बस बस. सांगा त्याचं पूर्ण नाव सांगा. हा लिहा. दत्ता इरबाराव शिंदे दाताळकर. त्याची जन्मतारीख सांगा. आठवत नाही बघा, पण गुरुजी इथं येऊन त्याला 7 वर्ष झाले बघा. ठीक आहे ठीक आहे गुरुजी, तुमच्या मनाने टाका काय टाकायचं ते. बरं बरं, काही हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे पाटील, पण दत्ताला दररोज शाळेत हो हो पाठवा हो, बरं. त्याची अजिबात काळजी करू नका. मी दत्ताला दररोज शाळेत पाठवी. बर येतो मग गुरुजी. दत्तावर लक्ष राहू द्या. मुलांनो, तुमचा अभ्यास झाला का? 1-2 लिहिलात पाटीवर? गण्या गण्या गणपती, गण्या गण्या गणपती, 40 कमळा झडकती, एक कमळ तुटलं, सूर्याला जाऊन टेकलं, सूर्यानं दिली ढवळी गाय, तिचं दूध गणपती खाय, उरलं सुरलं मी खाय, उरलं सुरलं मी खाय.
अहो कारभारी, म्या काय म्हणते, काय म्हणतीस? अहो म्हणतात ना, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हो बरोबर आहे की ते. मग अहो कारभारी, अहो एक आनंदाची बातमी आहे. सांग की मग. अहो आपल्या नवसाला देव पावलाय बघा. काय म्हणतीस? हो, आपल्या घरी अजून एक पाहुणा येणार आहे. अगं नीट सांग की. पाहुणा म्हणजे अहो आपल्या घरात आणखी एक बाळ येणार आहे. अहो कारभारी, आपल्या फणाला दिस गेलेत. काय सांगती काय? हे देवा पांडुरंगात, देवा देवा तुझे लई उपकार आहेत बघ. विठे आत्ताच्या आत्ता जातो आणि देवाला नारळ फोडून येतो बघ. मग जा की लवकर. गुरुजीने शाळेत बोलावलं तुला, चाल. अरे दत्ता, तू शाळेत जाणार नाहीस? बघ ते पोरग बोलवायला आलंय. अरे ती बोलवायला आलंय तुला शाळेत. तुला शाळेत जायचं नाही? काय झालं? ती पोरं आली तुला बोलवायला. दत्ता दत्ता, हे बघ इकडं बघ. शाळेत जायचं नाही तुला? तो न्यायला आला तुला. बघ त्याच्याजवळ पाटी आहे. बघ इकडे. अरे असं काय करतोस? दत्ता, तू शाळेत जाणार नाहीस? जाऊ दे, नाही तर नाही. ये इकडं. थकून आलायस का? 4 घास खाऊन घे बघू. नाही माय. माय बोल. काय बापू? माय, मला करमत नाही इथं. मी हदगावला जाऊ का? असं नको बोलू लेकरा. माझ्याजवळ कोण आहे र? नाही माय, आता मी हदगावला जाऊन गुरुजींची सेवा करील म्हणतो. मला जाऊ दे माय.
तू गेलास तर बाळा माझ्याजवळ कोण राहील माझा विचार कर जरा. जयवंता चाल बेटा. कोण आहेस तू? बापू मी दत्ता. कुठून आलास पोरा? सोमठाण्याहून आलो बापू मी. नाव काय म्हणला तुझं? दत्ता का तू? ये बापू इकडे ये. ये बरा आहेस ना? बरा आहेस ना बाबा तू? बरं झालं आलास तू इथं. हा तू आता इथंच राह. हो बापू हो. बरं का? बरी आहे की इठा? ती इठाबाई आपली बरी आहे की? जाय थकला असेल जाय बाबा जाय थकला असेल. तिथं देवीला दंडवत कर आणि जाऊन आराम कर. अरे बापरे देवा. दत्ता दत्त्या ए पोरा ये इकडे बाहेर. काय ये इकडे. बापू? जाय पाणी घेऊन ये मधून. बरं जाय, बापू. आण. बापू 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 मला भूक लागली बापू. थू. काय रे बटकोडीच्या लागली का भूक तुला? हा इळण माळ इकडे तिकडे हिंडत राहते आणि वरून लागते भूक. जाय त्या पांडूच्या इकडे जाय भाकर घेऊन ये. जाय घेऊन ये इथं येऊन जेव. कवाय भूक लागली मध्ये जाय.
आणलं. जाय त्या भगुण्यात टाक. हळू टाक, सांडवशील रे बापा, हळू टाक. दत्त्या, ए दत्त्या, उठ. काय बापू? जाय रानात जाय, लाकडं घेऊन ये. जाय लवकर ये जाऊन. आलास का? आणले का लाकडं? हो बापू आणले. कुठे टाकले? उठ. जाय रे त्या देशमुखाच्या मळ्यात जाऊन गवताचा वारा घेऊन ये. बरं बापू. बकरीचं कुठलं? जाय तिकडं. उठ. काय करला तू इथं? काय करला तू इथं रे? हा वय रे. जाय पाणी भरायला. जाय मर तिकडं. गव्हा पाहायचं इथंच बसून राहते. जाय तिकडं. बाट ग कुठलं बकरीचं. जय उखळाय माय. श्री कृष्ण गोपाल कृष्ण की जय. उखळाय माय. सुखी ठेव माय मला. मला सगळ्याला सुखी ठेव. जगाला सुखी ठेव माय. सुखी ठेव. ये दत्त्या, ये इकडं. तुला सांगितलेलं काम काम केलं नाही. लाकडं फोडले का? बापू फोडतो. नाही फोडले. सांगितलं तर लाकडं फोड म्हणून. काऊन फोडले नाही? हा काय सांगा तुम्हाला? अहो हे बटकीचं काहीच करत नाही. त्याला काय करणार आहे? जाऊ द्या ना बुवा. वैतागून गेलो. मला सांगा, मला तर काय सुधारणा झालंय?
काय रे पुरा कुठे हिंडत आहेस? हा अरे बोल की, गप्प का? बुवाजीनं आणखी मारलं का? भूक लागली? अहो जराशी भाकर आणा बरं. हा बुवाजी काय म्हणतात? इथं राहू नको म्हणतात, कुठेही जाय. असं का? अरे तू होस का? ये बस. हे घे जेव. सावकाश खा हा, अजून लागलं तर मार. अहो माग तुम्हाला म्हणलं होतं ना, तो ह्योच ह्यो त्या दिवशी शेतात आला होता आणि केविलवाना होऊन म्हणू लागला होता, माय मला तुमचं इथं राहू देता का? मी काही काम करील. राहू देऊ का आपल्याकडे? आपले काम तरी करेल. अगं मी या पोराला ओळखतो. तो आपल्या बुवाबाबूच्या आश्रमातला आहे. ते बुवाबाबू तुला माहित नाही का कसे खौट आहेत ते? हे बिचारं अर्धीचं परदीचं पोरग. ह्या लोक काही ना काही काम सांगतच राहतात. काम केलं तर बरं आहे, नाही तर मार मार मारतात. जे हात आले येईन ते फेकून मारतात. हे बिचारं गरीब पोरग तेवढं सहन करूनही राहतोच. तू सोमठाण्याला काय काम करत होतास रे? ढोरं ओळख होतो. बरं बरं, आजपासून तू इथंच राहा. त्या बुवा बाबूला कोठरोक सांगाव. बरं येतो मी बाहेर जाऊन जरा. काय रे, तुला मायबाप नाही का? नाही, इतके दिवस कुठं राहत होतास? सोमठाण्याला विठामाईकडे राहत होतो. बरं बरं जाऊ दे, आता इथंच राहा. हा बरं झालं आलंस तू.
मग ही उखळाई माई झोपली असेल काय? मायची सेवा कोण करत असेल? नाही नाही, मला गेलंच पाहिजे माया मायकडे. अरे दत्तूबा, माझा फेटा आण बघू. हे घ्या बापू. दत्तूबा, घरचे कामं झाले तर ढोराकडे जा. हो हो. अरे दत्तोबा, काय माय? अरे जरा लाकडं तरी आण. अरे दत्तूबा, आपली बरड शेवाळावाली बाई आहे ना, तिला आणायला आपली डमणी घेऊन जा. अरे आपल्या लाईना बाईला सोयरे पाहायला येणार आहात, त्याची पण तयारी करायची आहे बरं का. तू जाय हो माय, लवकर ना, जातो. बाईला घेऊन ये बिगीन. ए रामा, काय रे? ए रामा, मी ढोरं सांभाळतो का? मी असा गेलो ना असा आलो. वारे बापू, मला माहित आहेस तू असाच जातून असाच येतो. नाही रे, आज लवकर येतो. नको रे बापा, मला ढोरा आवरत नाहीत. तू गेला की तिकडेच बसतोस देवीची सेवा करत. जाय रे बा, जाय लवकर. लवकर जाऊन ये पण आ, नाही तर आम्ही तुझे ढोरं सोडून देतो. लवकर नाही आलास तर मार खाशील रे बुवा, मागच्या सारखा. मी आत्ता जाऊन येतो. हा, मी आता टकोऱ्यात बसत नाही बुवा, याचं काय आहे ते. कदरलो मी याला, जाते तिकडेच जाऊन बसते. काय आहे की काय नाही की याचं तिथं. नेहमी जाते देवीची सेवा करत राहते. हट हट दी दी ढवळी हट 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 ढवळी ढवळी हट हट. अरे काय रे दत्त्या, तू एवढ्या लोकांचा मार खातोस, बुवा बापूंचा मार खातोस, तरी त्या देवीची आराधना करत राहतोस. असं काय रे बुवा त्या देवीमध्ये? हा, नाही रे रामा, तुला कळणार नाही ते. तुला तर माहित आहे ना, मला कोणी नाही, माय नाही, बाप नाही. तवा उकळाई माय हीच मही खरी माय. देवीची सेवा म्हणजे मायची सेवा. खरं आहे ना रामा? मग काय चुकलं का?
अरे मायची सेवा मला करावं लागते. मायला पाहिलं की सगळं विसरतो, सगळं सगळं विसरतो. अशी मही उखळाई माय हाय. मायची सतत सेवा करावी. आपापल्या मायची प्रत्येकाने सेवा करावी. सेवेतच खरा आनंद असतो रे. अरे दत्त्या, तू काय बोलतोस ते काही कळत नाही बुवा. तुलाच माहित बाबा. मया तर टकोऱ्याहून जाते बुवा. अरे राम्या, हे देवीमुळं पिस झालं. हे आपल्यालाही पिस करायला लागलं. अरे तुम्हा दोघालाही काही कळत नाही. अरे एकदा देवीचं दर्शन घ्या, मग कळेल. बरे आहात ना? हो 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 हो. तुम्ही कशा? आनंद आहे कुठून बुवा. आलात तुम्ही? आम्ही का माहूरून आलो बुवा. माहूरून आलो, माहूरहून. हा 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 हा. घ्या पाणी प्या, शांततेनं पाणी प्या, हळू घ्या. बाहेर बाजूला जाय, तिकडे काहीतरी काम कर, जाय. परवाच बरा झाला का? बरं का? आता तुम्ही आराम करा, मी जरा शेताला जाऊन येतो. काय पाहिलास? जाय, मर तिकडे जाय. संध्याकाळच्यासाठी लाकडं बिकडे घेऊन ये रे. हा, तुम्ही बसा, आता मी येतो. बापू तुम्ही बसा. फार कडक आहेत गुरुजी. फार कडक आहेत बरं, फार कडक. या लेकराला त्रास दिसतोय. फार त्रास आहे त्याला, बिचारा जीव. पोरगा वनवासी दिसतोय, काय करावं?
अरे दत्ता, अरे पाणी तरी आणा मला. हे घ्या भावाजी पाणी. दत्ता, तुझे गुरुजी खूप कडक आहेत वाटते. हो बुवाजी. मारतात तुला? फार रागावतात का? हो. फारच त्रास देतात तुला? अहो लई मारतात. पोरगा चांगला वाटतो. हो ना, मला पण चांगला वाटतो. इथं त्रास आहे त्याला. आपण जर सोबत नेलं तर येईल बघा तो. हो, घेऊन जाऊ त्याला आपण. आपली सेवा चांगली करेल. हो हो. आपली कामं ऐकेल. हो. आपलं ओझं सांभाळेल. हो नाही का? हो. बरं राहील. हो, अगदी बरोबर. त्याला घेऊ आपण हो. आपल्या सोबत. हो हो, घेऊन जाऊ घेऊन जाऊ. हो. गुरुजी खूप रागावतात त्याच्यावर. खूप गुरुजींना मारतात आश्रमात त्याला. कंटाळा वाटतो तो. आपल्यासोबत घेतलं त्याला तर पंथाचं शिक्षणही चांगली मिळेल. गोष्ट आहे ना, घेऊ त्याला आपल्या सोबत. चला मग द्या आवाज त्याला. अरे दत्ता, ये बरं इकडं. ये दत्ता, ये इकडं ये. बस इथं बस. तुला मायाबाप आहेत का दत्ता? तुला तुझ्या गुरुनं काही मंत्र दिला का? नाही बुवाजी, तसं काही नाही. आम्ही तुला गुरुमंत्र देतो. तू जर गुरुमंत्र घेतलास तुझ्या जीवाचा उद्धार होईल बघ. गुरुमंत्र? हा हा, गुरुमंत्र. गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो? हा हा, गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो. मग बुवाजी, ती द्या मला, गुरुमंत्र द्या. पण दत्ता, हा गुरुमंत्र घेण्यासाठी तुला आमच्यासोबत 4 महिने राहावं लागेल. चालेल ना? राहशील ना? तुमच्या सोबत? हा, आमच्या सोबतच. आणि 4 महिने? हा हा, 4 महिने. हा, यावं लागेल. तुला नक्की यावं लागेल. तुला आमच्या सोबत 4 महिने राहावं लागेल. येतोस का? मी यांच्यासोबत 4 महिने गेलो तर मायची सेवा कोण करेल? मायला कोण आंघोळ घालेल? मायची सेवना कोण करेल? नाही नाही, मला यांच्यासोबत जाता येणार नाही. मी वहिनीला जाऊन विचारतो. वहिनी? काय म्हणता बाबा? वहिनी, मठामध्ये 2 बुवाजी आलेत ना. हा, ते म्हणतात की माझ्यासोबत चाल, तुला गुरुमंत्र देतो. गुरुमंत्र कशाला? वहिनी, गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो. बाबा, आपल्या देवाला सोडल्यावर कुणाचं भलं होते का? तुम्ही आपल्या उखळ्या माईला सोडून जाऊ नका बाबा. आम्ही आहोत ना. तुम्ही आपल्या देवीचीच सेवा करा, यातच तुमचं भलं आहे. हो बाबा, हेच खरं आहे. मी खरं तेच सांगते तुम्हाला. तुम्ही जाऊ नका देवीला सोडून. बरोबर आहे वहिनी तुमचं. नाही जाणार मी नाही जाणार. मी जाऊन सांगतो त्यांना, येणार नाही तुमच्यासोबत. जाऊन सांगा त्यांना. मग येणार ना आमच्यासोबत? नाही बुवाजी, मी येऊच शकत नाही. मला माफ करा, मला माफ करा. का रे बाबा? अरे विचार कर. जीवाचा उद्धार होण्याची संधी तुला आहे. नाही नाही बुवा, मी जर तुमच्यासोबत आलो, उखळाई माईची सेवा कोण करणार? माझ्या माईची सेवा कोण करणार? तिची पूजा कोण करेल? तिची सेवना कोण करेल? नाही नाही महाराज, मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर. मला माफ करा. मला इथंच राहायचं आहे. मला आयुष्यभर माईची सेवा करायची आहे.
बालका. अहो बुवाजी. बसा बुवाजी. बाळ, तुझा गुरु कुठे आहे? बुवाजी, माझे गुरु शेतात गेले. बाळा, तुला तुझ्या गुरुनी नामस्मरणाचा काही मंत्र दिला आहे का? नाही बुवाजी, तसं काही नाही. बाळा, तुला गुरुमंत्र देण्याची इच्छा आहे माझी. बुवा, तुम्ही गुरुमंत्र देता? गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होते म्हणून. हो बालका, तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे बाळा. गुरुमंत्राने जीवनाचा खरंच उद्धार होतो. द्या मग बुवाजी मला गुरुमंत्र. ये माझ्या जवळ बस. जा, तुझा उद्धार होईल. सर्व प्राणी मात्रांचा उद्धार होईल. मी तुझ्या सदैव पाठीशी राहील. जा, उखळाई माईचं दर्शन घे. हो बुवाजी, दंडवत. अरे बुवाजी कुठे गेले? कुठे गेले बुवाजी? हा हा, कमाल झाली. बापू, 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 काय झालं बापू? बापू, 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 तुम्ही गेला बापू. बापू, बापू, बापू. तर अशी त्याची कहाणी आहे बघा. कल्याणाचा ध्यास मने धरुनी, जनकल्याणाचा ध्यास मने धरुणी, बापू चालते पायी अनवाणी, बापू चालते पायी अनवाणी. भक्ती सदा मने देव उखळाये,
भक्ती सदा माने देव उखळाई बापूची आई ग्रामहद गावे बापूची आई ग्रामहद गावे फिरता अणवाणी दिसे चक्रपाणी फिरता अणवाणी दिसे चक्रपाणी देहभान विसरुनी जन लागे चरणी 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 बापू चालती पायी अनवाणी बापू चालती पायी अनवाणी चालता चालता दान ते घेऊनी चालता चालता दान ते घेऊनी उभारल्या इमारती जनसेवेसाठी उभारल्या इमारती जनसेवेसाठी त्याचा माय बाप होती जगी जास नाही कोणी त्याचा माय बाप होती त्याचा माय बाप होती जगी जाचा नाही कोणी जगी जाचा नाही कोणी जगी जाचा नाही कोणी बापू चालती पायी अनवाणी बापू चालती पायी अनवाणी आधार देती दुःखी पामराला आधार देती दुःखी पामराला विश्वशांतीसाठी ज्ञानयज्ञ केला विश्वशांतीसाठी ज्ञानयज्ञ केला घास भरवीती भुकेल्या जीवाना घास भरवीती भुकेल्या जीवाना कुणी म्हणे संत त्याशी कुणी म्हणे म्हणत कुणी म्हणे संत त्याशी कुणी म्हणे म्हणत कुणी म्हणे म्हणत बापू चालती पायी अणवाणी बापू चालती पायी अणवाणी सोसल्या जीवाला त्यानी यातना अनंत सोसल्या जीवाला त्यानी यातना अनंत ऐसा हाची देव संत फिरे गाव गावी ऐसा हाची संत फिरे गाव गावी दुःखे निवारित आपुल्या भक्तांचे दुःखे निवारित आपुल्या भक्तांचे कार्य तयांचे चाले न घेता उसंत कार्य तयांचे चाले